नमस्ते, वेलकम टू ऑल. मी डॉक्टर नागनाथ कोडे, रिटायर्ड असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस औरंगाबाद. मी गेल्या 33 वर्षापासून पोलीस दलामध्ये एक अधिकारी म्हणून सेवा करत होतो. मी MSc ॲग्री, LLB, LLM लॉमध्ये PhD केलेली आहे, MBA केलेला आहे. त्याचबरोबर PGDCL, PGDLL अशा प्रकारचे खात्यामध्ये असताना, सेवा करीत असताना मी ह्या डिग्र्या घेतलेल्या आहेत आणि माझं अनुभवाचं ज्ञान आणि पुस्तकातलं ज्ञान या जोरावर मी MPSCसाठी, राज्यसेवेसाठी व डायरेक्ट PSI व इतर परीक्षासाठी पुस्तकं लिहिलेली आहेत. 3 पुस्तकं आहेत. त्यामधलं महत्त्वाचं एक पुस्तक जे आहे आज मी दाखवणार आहे, जे की राज्यसेवेसाठी आणि डायरेक्ट PSIसाठी उपयोगी आहे. संपूर्ण कायदे, ऑल कॉम्पिटिटिव्ह लॉ, यामध्ये जवळजवळ 80-90% सिलेबस आम्ही कव्हर केलेला आहे. 5000 ऑब्जेक्टिव्ज MCQ या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. आपण हे निश्चित पुस्तक बघा, एकदा वाचा, म्हणजे तुम्हाला समजून येईल की या पुस्तकामध्ये पुस्तकी ज्ञान तरी आहेत, पण अनुभवाचं ज्ञानसुद्धा या ठिकाणी मी लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. निश्चित वाचाल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. आणि आज आपण जो शिकणार आहोत सब्जेक्ट आहे आजचा की माहिती अधिकार कायदा 2005, राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट 2005 हा आपण या ठिकाणी शिकत आहोत. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे आहे की माहिती अधिकार कायदा हा आपल्या देशामध्ये येण्याचं कारण काय, की हा माहिती अधिकार कायदा येण्यासाठी आपण जर इतिहासामध्ये गेलो तर इतिहासामध्ये तुम्हाला असं निदर्शनास येईल की हा कायदा कशा पद्धतीनं अस्तित्वात आलेला आहे. तर त्याचं हिस्ट्री आपण या ठिकाणी पाहणार आहोत. संक्षिप्त इतिहास याचा जो आहे की प्रगल्भ लोकशाहीसाठी माहिती प्रवाह खुलं करणे. लोकशाही जर प्रगल्भ करायची असेल तर शासनाचे आणि प्रशासनाचे संपूर्ण माहितीचे दारं उघडे केले पाहिजेत, भंडारं उघडे केली पाहिजेत आणि लोकांना त्या शासनाच्या कारभारामध्ये सामावून घेतलं पाहिजे. लोकांना शासनामध्ये काय चाललेलं आहे, प्रशासनामध्ये काय चाललेलं आहे याची इत्थंभूत माहिती त्यांना मिळाली पाहिजे. म्हणून सर्व शासनाचे माहितीचे दारं जोपर्यंत उघडे करणार नाही तोपर्यंत लोकशाही प्रगल्भ होणार नाही. त्यांना त्यांचे अधिकार काय आहेत, त्यांना त्यांची जी बाजू आहे त्याला समजून घेण्यासाठी या ठिकाणी लोकशाही प्रबल करण्यासाठी माहिती प्रवाह खुले करणे अत्यंत महत्त्वाचं आहे. खरा या कायद्याचा उद्देश आहे. सन 1766 मध्ये फ्रीडम ऑफ प्रेस ॲक्ट हा कायदा स्वीडनमध्ये पास झाला. त्या कायद्याचा उद्देशच असा होता की सर्व जनतेला शासनामध्ये आणि प्रशासनामध्ये काय चालू आहे याची इत्थंभूत माहिती जनतेला मिळाली पाहिजे आणि जनतेच्या जे हक्काचे उल्लंघन होत आहे ते उल्लंघन होता कामा नये. संपूर्ण फंडामेंटल राईट्स आहेत, मूलभूत हक्क आहेत, मूलभूत अधिकार आहेत, हे जनतेला मिळाले पाहिजेत. हे फक्त शासनाच्या कारभारामध्ये चालत असलेलं जे कारभार आहे किंवा जी माहिती आहे हे माहितीची दारं उघडी केली पाहिजेत आणि संपूर्ण माहिती जनतेला वेळोवेळी मिळाली पाहिजे. हा एक त्याचा मागचा अत्यंत चांगला उद्देश या ठिकाणी आहे. आता यासाठी मग काय झालं, संपूर्ण जगामध्ये चळवळ सुरू झाली आणि जगामध्ये सुरू झाल्यानंतर आमसभेच्या पहिल्या अधिवेशनात, युनोच्या पहिल्या अधिवेशनामध्ये 1948 साली युनिव्हर्सल डिक्लरेशन, आता ही युनिव्हर्सल डिक्लरेशन ऑफ ह्युमन राईट्सची घोषणा करण्यात आली आणि त्या घोषणेमध्ये संपूर्ण देशाला सामील करून घेण्यात आलं आणि या घोषणेमध्ये स्पष्ट करण्यात आलं नागरिकाची जी माहिती आहे
जे मिळण्याचे स्वातंत्र्य आणि मूलभूत अधिकार आहे ते सर्वांना मिळाला पाहिजे। माहिती मिळणं प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे, ते त्यांचं स्वातंत्र्य आहे आणि त्यांना ती माहिती प्रशासनामध्ये असेल, शासनामध्ये असेल, इतर प्राधिकरणाची माहिती असेल, ती माहिती जनतेला मिळाली पाहिजे। म्हणून संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेनं घोषणा केली की नागरिकाची माहिती मिळण्याचे स्वातंत्र्य हा मूलभूत अधिकार आहे, हा प्रत्येकाला मिळाला पाहिजे आणि माहिती अधिकार हा सुद्धा एक फंडामेंटल राईट्स आहे। ही पहिल्यांदा 1948 साली आमसभेनं म्हणजे युनोच्या आमसभेनं घोषणा केली आणि घोषणा केल्यानंतर संपूर्ण जगामध्ये त्याची एक चळवळ सुरू झाली आणि चळवळ सुरू झाल्यानंतर त्याचं रूपांतर या कायद्यामध्ये कसं होतंय आपण आता पुढे शिकणार आहोत। हे पहा, भारताच्या राजघटनेत नंतर भारताला 1947ला स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ज्यावेळेस घटना तयार करायची होती आणि घटना तयार करीत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये 19(1) म्हणजे प्रत्येक माणसाला स्वातंत्र्य दिलं पाहिजे। मग ते स्वातंत्र्य भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, प्रत्येकाला संघटना करण्याचा अधिकार आहे, प्रत्येकाला कोणताही व्यवसाय करण्याचा अधिकार आहे, प्रत्येकाला कुठेही राहण्याचा या देशामध्ये अधिकार आहे, कोणताही व्यवसाय करण्याचा अधिकार आहे, धार्मिक स्वातंत्र्य, हे सर्व स्वातंत्र्य 19(1) मध्ये घटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले आहेत। आणि त्याच्यामधलं जे पहिलं आहे 19(1) म्हणजे भाषण स्वातंत्र्य आणि या ठिकाणी अभिव्यक्ती स्वातंत्र्य। भाषण स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्येच माहितीचा अधिकार लपलेला आहे, माहितीचा अधिकार लपलेला आहे, अधिकार लपलेला आहे, अधिकार लपलेला आहे। आणि म्हणून घटनेमध्ये पहिल्यांदा तरतूद केली की भाषण स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य घटनेच्या 19(1) मध्ये देण्यात आलेले आहेत। त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं खाली काही न्यायनिवाडे दिले, त्या न्यायनिवाड्यामध्ये माहिती प्रत्येकाला मिळण्यासाठी काही याचिकाकर्त्याने सुप्रीम कोर्टामध्ये केसेस दाखल केल्या होत्या आणि केसेसमध्ये त्यांनी मागण्याचा प्रयत्न केलेला होता की प्रत्येक प्रशासनातली असेल, शासनातली असेल, प्राधिकरणाची माहिती सर्वसामान्य लोकांना मिळाली पाहिजे, या दृष्टिकोनातून याचिका दाखल झाल्या होत्या। आणि याचिकामध्ये सुद्धा सुप्रीम कोर्टानं असे डिसिजन दिलेले आहेत की माहिती अधिकार हा मूलभूत अधिकार आहे प्रत्येक माणसाला आणि तो प्रत्येकाला मिळाला पाहिजे। म्हणून जी पहिली केस होती बेनेट कोलमन विरुद्ध युनियन ऑफ इंडिया 1973 साली दाखल झाली, त्याच्यामध्ये सुद्धा माहिती अधिकार हा मूलभूत अधिकार आहे। घटनेच्या भाग 3 मध्ये जो दिलेला आहे आर्टिकल 12 ते 35 मध्ये जे दिलेलं आहे की मूलभूत अधिकार प्रत्येक माणसाला दिलेले आहेत, फंडामेंटल राईट्स दिलेले आहेत आणि ते फंडामेंटल राईट्स म्हणजे माहिती अधिकार सुद्धा आहे एक फंडामेंटल राईट्स आहे असं सुप्रीम कोर्टाने या केसेसमध्ये म्हटलेलं आहे। दुसरी केस आहे मेनका गांधी विरुद्ध युनियन ऑफ इंडिया 1978 साली, यामध्ये मात्र स्पष्ट म्हटलेलं आहे की माहिती अधिकार हा मूलभूत अधिकार आहे आणि प्रत्येक माणसाला मिळाला पाहिजे, अशा प्रकारची टिप्पणी सुप्रीम कोर्टाने या केसमध्ये केलेली आहे। आणि दुसरी जे इंडियन एक्सप्रेस न्यूजपेपर प्रायव्हेट लिमिटेड विरुद्ध 1985 साली सुद्धा प्रत्येकाला माहिती अधिकार हा मूलभूत अधिकार आहे आणि तो मिळाला पाहिजे, अशा प्रकारची टिप्पणी सुप्रीम कोर्टाने या केसमध्ये केलेली आहे। आणि दुसरा आहे पीपल युनियन फॉर सिव्हिल लिबर्टी विरुद्ध युनियन गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा या ठिकाणी माहिती अधिकार हा मूलभूत अधिकार आहे आणि तो प्रत्येक माणसाला मिळाला पाहिजे। ज्याप्रमाणे घटनेमध्ये तरतूद आहे तशीच तरतूद लागू केली पाहिजे, अशा प्रकारचे न्यायनिवाडे सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत। त्या अगोदर 85 साली न्यायनिवाडा दिला होता, त्याच्यानंतर केंद्र शासनाने काय केलं, सुप्रीम कोर्टाचे निवाडे, सुप्रीम कोर्टाचे डायरेक्शन्स जे आहेत त्यामध्ये प्रथम केंद्र सरकारने 25 जुलै 1997 मध्ये माहितीचा स्वातंत्र्याचे फ्रीडम इन्फॉर्मेशन विधेयक संसदेत मांडलं। म्हणजे प्रत्येक माणसाला माहिती मिळण्याचा अधिकार आहे, स्वातंत्र्य आहे, अशा प्रकारचं संसदेमध्ये एक विधेयक केंद्र सरकारने दाखल केलं आणि त्याच्यावर चर्चा झाली आणि चर्चेला खऱ्या अर्थानं आपल्या देशामध्ये संसदेमध्ये हे फ्रीडम ऑफ इन्फॉर्मेशन हे विधेयक संसदेमध्ये दाखल झाल्यानंतर खऱ्या अर्थानं माहितीचा अधिकाराची चर्चा या देशामध्ये प्रथमतः
25 जुलै 1997 मध्ये सुरू झाली आणि त्याच्यामध्ये काय झालं, नंतर संशोधन 26 डिसेंबर 2002 मध्ये चर्चा झाल्यानंतर या विधेयकाला मंजुरी दिली आणि राष्ट्रपती महोदयांनी 10 जानेवारी 2003ला याचं रूपांतर कायद्यामध्ये केलं. माहितीच्या स्वातंत्र्याचा कायदा अशा प्रकारचा कायदा या देशामध्ये प्रथम आला, पण त्याची अंमलबजावणी फार मोठ्या प्रमाणात झाली नाही. त्याच्यामध्ये सर्व लोकांना सर्व माहिती मिळेल अशा प्रकारची तरतूद त्याच्यामध्ये नव्हती. त्याच्यामध्ये बरेच माहिती लोकांना देता येणार नाही अशा प्रकारच्या अटी होत्या आणि म्हणून काय झालं, त्याच्यानंतर पुन्हा चळवळ सुरू झाली. महाराष्ट्रामध्ये ज्येष्ठ समाजसेवक माननीय अण्णा हजारे साहेबांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये चळवळ सुरू केली. हा जो 2000 कायदा फ्रीडम ऑफ इन्फॉर्मेशन हा कायदा हा अपुरा आहे. लोकांना सर्व माहिती मिळत नाही. सुप्रीम कोर्टाने प्रत्येक केसमध्ये सांगितलं की हा मूलभूत अधिकार आहे. ज्याप्रमाणे स्वातंत्र्याचा अधिकार आहे, ज्याप्रमाणे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे, समतेचा अधिकार आहे, प्रत्येकाला स्वातंत्र्याचा अधिकार आहे, त्याचप्रमाणे माहिती अधिकार हा सुद्धा मूलभूत अधिकार आहे आणि हा प्रत्येकाला प्रत्येक माहिती मिळाली पाहिजे अशा प्रकारचं फार मोठं आंदोलन उभा केलं आणि त्या आंदोलनाची फलनिती काय झाली, 2002ला महाराष्ट्रामध्ये एक वेगळा कायदा अस्तित्वात आला. महाराष्ट्रामधला जो कायदा होता ती महाराष्ट्राचा माहिती अधिकार कायदा 2002, त्याची अंमलबजावणी 2003 मध्ये झाली आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये कायदा हा अत्यंत प्रभावी कायदा आहे असं ज्यावेळेस देशामध्ये चळवळ सुरू झाली, देशामध्ये आंदोलन सुरू झाले आणि केंद्र शासनाने महाराष्ट्राचा हाच कायदा कॉपी केली, त्याच्यामध्ये काही ॲड केलं, काही अटी घातल्या आणि केंद्र शासनाने हा कायदा 2005ला केंद्र शासनाने माहिती अधिकार कायदा 2005 अशा प्रकारचा संमत केला आणि 15 जून 2005 रोजी राष्ट्रपती महोदयांनी त्यांना मंजुरी दिली. अशा पद्धतीनं या देशामध्ये माहिती अधिकार कायदा अस्तित्वात आला. आता पुढे पाहूया आपण. आणि ह्याची अंमलबजावणी कधी सुरू झाली की 15 ऑक्टोबर 2005ला अंमलबजावणी सुरू झाली. या अगोदर 15 जूनला जो हा कायदा तयार झाला, त्या 15 जूनला तो कायदा काही कलम सोडून तो लागू झाला. 1, 2, 3, 4 सोडलं असे बरेच कलम पुढे आपण पाहणार आहे आणि काही कलमासाठी हा कायदा 15 जूनलाच लागू झाला आणि संपूर्ण कायदा 12 ऑक्टोबर 2005ला देशामध्ये संपूर्ण देशामध्ये लागू झाला. त्यावेळेस जम्मू काश्मीरला वगळण्यात आलेलं होतं, पण 5 ऑगस्ट 2019 पासून ज्यावेळेस 370 कलम रद्द करण्यात आलं आणि 370 रद्द केल्यानंतर हा सुद्धा कायदा जम्मू आणि काश्मीरला सुद्धा लागू करण्यात आला. आता कायद्याचा उद्देश काय? काही कायद्याचा उद्देश असतो. कायद्याचा उद्देश आहे की प्रबल लोकशाहीसाठी माहितीगार नागरिक व नागरिकाचे समूह निर्माण करणे. या कायद्याचा उद्देश असा आहे की माहितीगार नागरिक म्हणजे या देशातली संपूर्ण माहिती कारभार कसा चाललेला आहे, कोणत्या ह्याच्यामध्ये काय असतं, काय केलं पाहिजे, काय लोक करत नाही, सरकारी नोकरदारांना काय केलं पाहिजे, ते का करत नाहीत, आपल्याला कोणती माहिती आवश्यक आहे, हे माहितीगार नागरिक निर्माण करणं आहे. प्रत्येक गोष्ट नागरिकाला माहिती झाली पाहिजे. देशामध्ये काय चाललंय, कारभार काय चालू आहे, देशामध्ये प्राधिकरणामध्ये काय चालू आहे, इतर ह्याच्यामध्ये काय चालू आहे, खाजगी काही क्षेत्रामध्ये काय चालू आहे आणि अशा प्रकारचे माहिती मिळवणाऱ्याचे एक समूह निर्माण करणं आहे. प्रत्येक गावामध्ये 5, 10, 20, 100, 200 लोकांचा एक समूह निर्माण करणं आहे, जेणेकरून लोकांना या ठिकाणी काय करता येणार नाही, भ्रष्टाचार करता येणार नाही, पारदर्शक कारभार चालेल. आणि पारदर्शक कारभार चालण्यासाठी आणि लोकांना माहिती मिळवण्यासाठी
या ठिकाणचे नागरिकाचे समूह निर्माण झाले तर शासनाला प्रशासनाला ते धारेवर धरू शकतील, प्रशासनाकडून माहिती मिळू शकतील, शासनाकडून माहिती मिळू शकतील। त्यासाठी अशा प्रकारचे समूह निर्माण करणं, माणसं निर्माण करणं, गट निर्माण करणं हा खरा कायद्याचा उद्देश आहे। नागरिकांचा शासन कारभारातील सहभाग वाढवणे, यामध्ये नागरिकांचा सहभाग वाढवणे महत्त्वाचं आहे। शासन एकटंच कारभार करू शकत नाही, वन वे नाही, टू वे। शासनाने सुद्धा लोकांना याच्यामध्ये सामील करून घेतलं पाहिजे, सहभाग वाढवला पाहिजे। आणि सहभाग जर वाढवला तर त्या लोकांकडून माहिती मिळेल, या कारभारामध्ये काय चालू आहे, या शासनामध्ये काय चालू आहे, या प्राधिकरणामध्ये काय चालू आहे, या सरकारी खात्यामध्ये काय चालू आहे, एखादं ॲफिलिएटेड खाजगी क्षेत्र आहे त्याच्यामध्ये काय चालू आहे, हे त्याच्यासाठी त्यांचा सहभाग वाढवणं महत्त्वाचं आहे। आणि सहभाग वाढवणं म्हणजे प्रगल्भ लोकशाहीचं लक्षण आहे। प्रगल्भ लोकशाही करायची असेल तर लोकांचा सुद्धा सहभाग त्याच्यामध्ये वाढवला पाहिजे, हा त्याचा उद्देश आहे। राज्यकारभारात पारदर्शकता व खुलेपणा निर्माण करणे, मी आताच सांगितलं तुम्हाला, लोकांचा सहभाग वाढला, लोकांना माहिती मिळायला लागली कारभार काय चालू आहे, कुठं भ्रष्टाचार चालू आहे, कुठं काय चालू आहे, तर त्याच्यामध्ये पारदर्शकता निर्माण होईल, लोकांनाही दिसेल समजेल काय चालू आहे ते, आणि त्याच्यामध्ये खुलेपणा निर्माण होईल। सगळी माहिती दडपून ठेवायची, प्रशासनानं आणि शासनानं काही करायचं, नागरिकांना ते फक्त त्याचा निर्णय ऐकायचा, अशा पद्धतीचं नाही। त्याच्यामध्ये खुलेपणा आला पाहिजे, पारदर्शकता आली पाहिजे, आणि पारदर्शकता आणणं आणि खुलेपणा आणणं सुद्धा प्रगल्भ लोकशाहीचं लक्षण आहे। आणि ती प्रगल्भ लोकशाही जर देशात निर्माण करायची असेल, लोकांना न्याय द्यायचा असेल, लोकांना माहिती आवश्यक असेल, तर तो खुलेपणा सुद्धा निर्माण केला पाहिजे। अशा प्रकारचा उद्देश या कायद्याचा फार मोठा उद्देश आहे। शासन यंत्रणेमध्ये नागरिकाच्या प्रति उत्तरदायित्व निर्माण करणे, आता ह्याच्यातलं उत्तरदायित्व फार महत्त्व आहे। प्रश्नाची उत्तरं दिली पाहिजेत। नागरिकांनी प्रश्न उपस्थित जर केले, एखादा गुन्ह्याचा तपास चालू आहे किंवा एखादा स्कॅम चालू आहे, त्याच्यामध्ये नागरिकांनी जर प्रश्न विचारले तर त्या प्रश्नाचे उत्तरं म्हणजे त्यांनी दिले पाहिजेत, लेखी उत्तरं दिले पाहिजेत, किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या ह्याच्यातून विचारले तर दिले पाहिजेत। म्हणजे शासनाचं आणि प्रशासनाचं उत्तरदायित्व हे या कायद्यान्वये फार बंधनकारक करण्यात आलेलं आहे। त्यांना उत्तरं दिले पाहिजेत, लोकांना जे विचारलं त्याचं उत्तर दिलं पाहिजे, आणि तेही कधी मुदतीत दिलं पाहिजे, त्याला अट घातलेली आहे। विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर जर 2 वर्षाला, 4 वर्षाला, 5 वर्षाला मिळत असेल असं नाही, 30 दिवसाची अट घालण्यात आलेली आहे। 30 दिवसाच्या आत नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर त्यांना दिलं पाहिजे। म्हणजे उत्तरदायित्व या कायद्याने निर्माण केलेलं आहे। त्यासाठी हे सुद्धा प्रगल्भ लोकशाहीचं लक्षण आहे। राजकारणामध्ये भ्रष्टाचारात आळा घालणे, जिथं पारदर्शकपणा आलेला आहे, जिथं उत्तरदायित्व आलेलं आहे, जिथं खुलेपणा आलेला आहे, तर त्या ठिकाणी आपोआप भ्रष्टाचार कमी होईल। मी म्हणत नाही 100% भ्रष्टाचार कमी होईल, पण भ्रष्टाचार कमी होण्यामध्ये ह्या कायद्याचा निश्चित हातभार आहे। या देशामध्ये जितके स्कॅम झाले, भ्रष्टाचाराचे प्रकरण झाले, ते माहितीच्या अधिकाराखाली उघडकीस आलेले आहेत। आतापर्यंतचा तुम्ही इतिहास पहा, या कायदा निर्माण झाल्यापासून जे भ्रष्टाचाराचे स्कॅम उघडकीस या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये आले, हे माहितीच्या अधिकारामुळेच आलेले आहेत। म्हणून भ्रष्टाचारात आळा घालण्यासाठी हा फार मोठा उद्देश ह्या कायद्याचा आहे। भ्रष्टाचार थांबला पाहिजे देशामध्ये, आणि हा कायदा उपयोगी पडतोय। आणि माहिती, आता शेवटचं जी माहिती मिळवण्याची व्यवहारी यंत्रणा उभा करणे, आता ही माहिती मिळवली, एखादा अर्ज दिला तर अर्जाचं उत्तर देण्यासाठी एक यंत्रणा उभी केली पाहिजे, किती दिवसात दिलं पाहिजे, माहिती अधिकारी निर्माण केला पाहिजे, अपिलेट अधिकारी निर्माण केला आहे, शकड अपिलेट अधिकारी निर्माण केला पाहिजे, माहिती आयोग निर्माण केलं पाहिजे, राज्य माहिती आयोग निर्माण केलं पाहिजे, स्टाफ दिला पाहिजे, कर्मचारी दिले पाहिजे, कम्प्युटर दिलं पाहिजे, इतर इलेक्ट्रॉनिक मीडिया दिल्या पाहिजे, यंत्रणा दिली पाहिजे, लोकांना मुदतीत त्याचं उत्तर मिळता आलं पाहिजे। यासाठी व्यवहार्य जितकी आवश्यक यंत्रणा आहे ती उभा करणं या कायद्याचा उद्देश आहे। इथपर्यंत मला वाटतं समजलेलं आहे, चांगल्या पद्धतीने समजलेलं आहे। मी पुढे जातोय। आता महत्त्वाचे जे मुद्दे आहेत, या कायद्याचे महत्त्वाचे जे मुद्दे आहेत, महत्त्वाचा जो मुद्दा आहे की कोणत्याही स्वरूपातील माहितीच्या कोणत्याही प्रकारचा समावेश आहे। आता माहिती म्हणजे कोणत्याही प्रकारची माहिती आहे, जी प्रशासनात, शासनामध्ये, प्राधिकरणामध्ये आहे, त्या कोणत्याही प्रकारची माहिती। तुम्हाला एखाद्या गुन्ह्याचा तपास चालू आहे, 7/12 मिळत नाही,
इरिगेशनमध्ये पाणी सोडलं जात नाही, डॅमला किती पैसा लागला, किती मजूर आहेत, कोणता कॉन्ट्रॅक्टर आहे, इतर क्षेत्रामध्ये कृषी क्षेत्रामध्ये जर गेलं तर शासनानं किती कर्ज लोकांना ह्या वर्षी दिलेलं आहे, द्राक्षाला किती दिलेलं आहे, पडझड झालेली आहे, पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे, किती लोकांना मदत केलेली आहे, या पुरामध्ये किती लोक मेलेले आहेत, त्यांना काय अनुदान दिलं आहे का, म्हणजे कोणत्याही प्रकारची माहिती ही कोणत्याही प्रकारची माहिती दिली पाहिजे आणि त्यांनी विचारता त्यांना येते। आता हे अभिलेख, दस्तऐवज, ईमेल, प्रेस, कार, नमुने किंवा इलेक्ट्रॉनिक डाटा कोणत्याही स्वरूपात घेण्याचा अधिकार प्राप्त होतो। आता ही माहिती द्यायची म्हटल्यानंतर कोणते अभिलेख असेल, दस्तऐवज असेल, ईमेल असेल, प्रेस असेल, प्रकाशन असेल, इतर इलेक्ट्रॉनिक डाटा असेल, कोणत्याही स्वरूपाची माहिती। जर समजा एखाद्या ठिकाणी आता इथं माझं लेक्चर चालू आहे, जर मी सरकारी असेल, माझं लेक्चर काय झालं, किती झालं आणि त्याची मला क्लिप द्या, लेक्चरची क्लिप द्या, त्याच्यामध्ये गुप्त वार्ताचं काही माहिती नसेल, एखाद्या वेळेस सुरक्षेच्या संदर्भात नसेल, इतर जी माहिती असेल आपण देत असेल, जर एखाद्यानं विचारलं तर ती त्यांना माहिती देता आली पाहिजे। म्हणून सर्व प्रकारची माहिती, दस्तऐवज आहे, अभिलेख आहे, नंतर प्रेस आहे, प्रकाशन आहे, करार नमुने आहेत, ईमेल आहे, इलेक्ट्रॉनिक डाटा आहे, ही सर्व माहिती या माहितीच्या अधिकारामध्ये येते आणि ती माहिती घेण्याचा अधिकार प्राप्त होतो कुणाला? या देशातल्या प्रत्येक नागरिकाला तो मिळवण्याचा अधिकार आहे। ही माहिती मागणी केल्यापासून 30 दिवसात, आता हे माहिती मी म्हटलं तुम्हाला माहिती मागितलेली आहे आणि ती माहिती सगळा स्कॅम संपला, पैसे गेले, पैसे गुंतून गेले, परराष्ट्राला गेले, इकडे गेले, स्विस बँकेत गेले आणि झाल्यानंतर माहिती दिली, चालेल का? हा कायद्याचा काय उपयोग आहे? या कायद्याचा उपयोग असा आहे की ती माहिती 30 दिवसाच्या आत दिली पाहिजे। 30 दिवसाचं फार महत्त्वाचं आहे, का तर जर नाही दिली तर त्याच्यासाठी वेगळा दंड आहे, शास्ती आहे, वेगळी कारवाई आहे, पण ती माहिती किती दिवसात दिली पाहिजे नागरिकांना? 30 दिवसात दिली पाहिजे। त्याचबरोबर जीवित व स्वातंत्र्य संबंधी असेल तर 48 तासात। आता 48 तासामध्ये एखाद्याच्या जीविताचा प्रश्न आहे, त्याचा जीव धोक्यात येणार आहे, तो त्याला कुणीतरी बंदुकीनं वया घालणार आहे किंवा त्याला काहीतरी मोठं संकट ओढवणार आहे किंवा त्याला कुणीतरी डांबून ठेवले आहे, त्याच्या मुलाला ठेवलं आहे, त्याच्या नातेवाईकाला ठेवलेलं आहे आणि त्याला कुठंतरी परराष्ट्राला घेऊन जाणार आहेत, कुठंतरी नदीमध्ये फेकून देणार आहेत किंवा त्याला कुठंतरी तस्करीला नेणार आहेत आणि हे फार 8 तासात, 10 तासात, 15 तासात, 1 दिवसात होणार आहे। असं जर मॅटर असेल तर 48 तासात अर्ज मिळाल्यापासून ही माहिती दिली पाहिजे, त्वरेने दिली पाहिजे आणि सर्वसाधारण जी माहिती आहे ती 30 दिवसात दिली पाहिजे। या ठिकाणी प्रश्न असा विचारू शकतो MPSCला आणि इतर परीक्षेला की सर्वसाधारण माहितीचा अर्ज केल्यानंतर किती दिवसात माहिती दिली पाहिजे? 30 दिवसात। जर एखाद्याच्या जीविताला, स्वातंत्र्याला धोका निर्माण झाला असेल तर ती माहिती किती दिवसात ती प्राधिकरणानं किंवा सरकारी कार्यालयानं दिली पाहिजे? ती 48 तासामध्ये। हे प्रश्न विचारू शकतो, हे फार महत्त्वाचं आहे। आता मागणी लेखी किंवा इलेक्ट्रॉनिक साधनाने करू शकतात। आता माहिती कोणती आहे? त्यांनी अर्ज दिलेला आहे, अर्ज दिल्यानंतर त्याला अर्ज दिल्यानंतर ती माहिती लेखी स्वरूपात बाय हँड दिली पाहिजे, पोस्टाने दिली पाहिजे, इतर माध्यमातून दिली पाहिजे किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून। जर त्याच्याकडे ईमेल असेल, मेल ID असेल तर इथली माहिती त्याच्या मेलवर ट्रान्सफर करू शकता 30 दिवसाच्या आत, 48 तासात, काय असेल, जशी मागणीचं स्वरूप असेल, कॅटेगरायझेशन असेल त्याप्रमाणे त्याला ती माहिती या ठिकाणी पुरवू शकतात। म्हणून लेखी किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून त्याला ती माहिती पुरवली जाऊ शकते। लेखी म्हणजे बाय हँड किंवा इतर पोस्टाच्या माध्यमातून दिली जाऊ शकते। काही माहिती मिळवण्यास मनाई आहे। आता प्रत्येक देशामधली माहिती तुम्हाला नाही मिळणार, त्याच्यात अपवाद आहे, गुप्त वार्ता आहे। तुम्हाला माहिती मिळालेली आहे की टेररिस्ट अटॅक होणार आहे, टेररिस्ट इकडे येणार आहेत आणि त्याच्यामध्ये काहीतरी तुम्हाला माहिती मिळालेली आहे। समजा शहरामध्ये कुठेतरी फार मोठी दंगल एक माणूस करणार आहे, हे गुप्त वार्ता आहे, ते तुम्हाला विचारता येईल पण प्रशासन तुम्हाला देणार नाही, का तर ते माहिती त्यांना शासनाला पाठवता येईल किंवा शासनाकडे ती माहिती शासनाने काय तुम्हाला दिली किंवा तुम्ही शासनाला काय पाठवली गुप्त वार्ताच्या संदर्भात ती माहिती तुम्हाला
घेता येणार नाही. जी गुप्तवार्ता जी संघटना आहेत, गुप्तवार्ता संघटना CID असेल, SID असेल, CBI असेल, IB असेल, इंटेलिजन्स ब्युरो असेल किंवा इतर मिलिटरीच्या जी संघटना आहे, मिलिटरी आहे, गुप्तवार्ता आहे, पोलीस खात्यातले काही आहेत, या संघटनाची काही माहिती, गुप्त माहिती ही तुम्हाला देता येणार नाही. मागता येईल पण देता येणार नाही. आणि दुसरं महत्त्वाचं आहे, या गुप्तवार्तेमध्ये आणि या संघटनामध्ये जर आर्थिक व्यवहार झाला असेल, भ्रष्टाचार झाला असेल आणि किंवा माहिती अधिकाराचं उल्लंघन झालं असेल, या ह्याच्यामध्ये सुद्धा काय भ्रष्टाचार झाला असेल किंवा मानवी अधिकाराचं उल्लंघन झालं असेल. आता समजा मिलिटरीमध्ये एखाद्या कर्मचाऱ्याला किंवा मिलिटरीमध्ये जेवण दिलेलं नाही, मागं झालं होतं, जेवण दिलं नाही, 2 दिवस दिलं नाही, जेवण निकृष्ट दर्जाचं आहे, तर ती माहिती तुम्हाला मागता येईल. त्या जेवणामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे, ती माहिती मागता येईल. गुप्तवार्तामध्ये कम्प्युटर घेतलेले आहेत, 1000 कम्प्युटर घेतलेले आहेत आणि 1000 कम्प्युटर घेतलेत आणि त्या पैशामध्ये घोळ झालेला आहे, हे माहिती देता येईल, हे माहिती देता येईल. आणि म्हणून गुप्तवार्ताची आणि इतरची माहिती देता येत नाही, पण त्याच्यामध्ये भ्रष्टाचाराच्या संदर्भात आणि मानवी हक्काचे उल्लंघन होत असेल ती माहिती देता येते. माहिती काही मिळाल्यास बरं, आता या ठिकाणी कोणती माहिती शासनाला किंवा प्राधिकरणाला देता येणार नाही, तर या ठिकाणी गुप्तवार्ता आणि सुरक्षा संघटनेची माहिती देता येणार नाही. हा प्रश्न येऊ शकतो MPSCला किंवा इतर ह्याला. आता ह्याच्यामध्ये गुप्तवार्ता आणि सुरक्षा संघटना आहे, याची माहिती देता येत नाही. माहिती मिळाल्यास अपील करता येते. समजा 30 दिवसात जर तुम्हाला माहिती मिळाली नाही, 48 तास काही परिस्थितीमध्ये, तर तुम्हाला काय करता येईल, या ठिकाणी अपील करण्याचे अधिकार आहेत. अपिलेट अधिकारी असतो, ते अपील करायचं आणि त्याला न्याय मागायचा, अशा पद्धतीची तरतूद आहे. माहिती अर्ज स्वीकारण्यास नकार दिल्यास किंवा माहिती न दिल्यास अपील करता येतं. समजा मुदतीत माहिती नाही दिली, माहिती दिलेली आहे पण अपुरी दिलेली आहे, अर्ज स्वीकारण्यास नकार दिलेला आहे, त्याच्यामध्ये दिशाभूल करणारी माहिती दिलेली आहे, चुकीची माहिती दिलेली आहे, तर त्याच्यामध्ये 250 रुपये दंड प्रति 30 दिवसाची आत जर नाही दिली तर त्याच्यानंतरचा प्रत्येक दिवस 250 रुपये आणि जास्तीत जास्त तुम्हाला 25,000 रुपये दंड त्या अधिकाऱ्याकडून वसूल करण्याचे अधिकार आहेत. आणि म्हणून आणखीन शिस्तभंगाची सुद्धा कार्यवाही होऊ शकते. म्हणून हे उत्तरदायित्व फार महत्त्वाचं आहे. उत्तरदायित्व जर त्यांनी नाही निभावलं तर तुम्हाला एवढा दंड शास्ती होऊ शकते. अशा प्रकारची तरतूद या कायद्यामध्ये आहे. आता न्याय चौकशी करण्याची तरतूद आहे ह्याच्यामध्ये. एखाद्या वेळेस खोटी माहिती दिली, दिशाभूल करणारी माहिती दिलेली आहे आणि ह्या आयोगाला माहिती आयोग जे आहे, केंद्रीय माहिती आयोग, राज्य माहिती आयोग, याला दिवाणी न्यायालयाचा दर्जा आहे. आता इथं प्रश्न विचारू शकता, केंद्रीय माहिती आयोग आणि राज्य माहिती आयोगाला कोणत्या कोर्टाचा दर्जा आहे? फौजदारी कोर्टाचा नाही, ट्रिब्युनल कोर्टाचा नाही, सेशन कोर्टाचा नाही, तर या ठिकाणी दिवाणी कोर्टाचा दर्जा त्यांना देण्यात आलेला आहे. म्हणजे ही प्रश्न येऊ शकतो. कोणत्याही न्यायालय या अधिनियमाद्वारे दिलेल्या आदेशाविरुद्ध अर्ज दावा दाखल करू घेणार नाही. आता ह्याच्यामध्ये फायनल अपील काय, त्याला 250 रुपये दंड किंवा जास्तीत जास्त 25,000 रुपये दंड आहे. त्या शिस्तभंगाची कार्यवाही होऊ शकते. पण याच्या विरुद्ध तुम्हाला कोणत्याही कोर्टामध्ये त्या अर्जदाराला जाता येणार नाही. ह्याचं कोर्ट हे केंद्रीय माहिती, मुख्य माहिती आयुक्त आणि राज्य माहिती आयुक्त इथपर्यंतच, आयोगापर्यंतच ह्याचं न्याय मागण्याचं अधिकार आहे. इतर कोर्टामध्ये तुम्हाला जाता येणार नाही. केंद्रीय राज्य माहिती आयोगाचा निर्णय बंधनकारक असेल. मी काय सांगितलं तुम्हाला आता, जो निर्णय त्यांनी दिलेला आहे, त्यांनी दिलं 25,000 रुपये दंड.
शिस्तभंगाची कारवाई करण्यासाठी त्याची डिपार्टमेंटल एन्क्वायरी ओपन केलेली आहे. ठीक आहे, निर्णय झाला. एवढा मला निर्णय पसंत नाही किंवा कमी आहे म्हणून तुम्हाला कोर्टामध्ये जाता येणार नाही. तो निर्णय बंधनकारक असेल, बंधनकारक असेल. केंद्रीय राज्य माहिती आयोग अंमलबजावणीचा वार्षिक अहवाल संसदेत विधिमंडळ, जे वर्षभर कामकाज चाललेलं आहे त्या वर्षभराच्या कामकाजामध्ये काय त्रुटी आहेत, काय आपण लोकांना न्याय दिला, किती अर्ज आले, किती अर्जाचं आपण उत्तर दिलेलं आहे, किती लोकांना देऊ शकलो नाही, किती लोकांचे अर्ज फेटाळलेले आहेत, त्याच्यामध्ये काय काय अडचणी आल्या आणि त्याच्यामध्ये काय उपाययोजना आणखीन करणं आवश्यक आहे, जेणेकरून प्रगल्भ लोकशाही आणखीन प्रगल्भ होईल, लोकांचा शासनाचं उत्तरदायित्व वाढेल, पारदर्शकता वाढेल आणि त्याचबरोबर या प्रशासनामध्ये खुलेपणा निर्माण होईल, त्याला गती येईल. या दृष्टिकोनातून जो अहवाल वर्षाचा तयार केला आहे त्याच्या शेवटी शासनाला, केंद्र शासनाला, राज्य शासनाला त्या आयोगाने सादर केला पाहिजे आणि आयोगाला सादर केल्यानंतर त्याच्यामध्ये शासन वेगळा निर्णय ते घेऊ शकतात. आता या ठिकाणी याच्यावर कोणकोणते प्रश्न येऊ शकतात, MPSCला, UPSC असेल, इतर परीक्षासाठी कोणते प्रश्न येऊ शकतात. जो पहिला प्रश्न आहे त्याच्यामध्ये राजघटनेच्या अनुच्छेदमधील डॅश मधील भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्येच माहितीचा अधिकार अंतर्भूत आहे. आता मी तुम्हाला सांगितलं होतं काय आहे. आता ह्याच्यामध्ये बघूया, ही जी आहे ह्याच्यामध्ये काय, एक ब म्हणजे काय, एक ब 1901 मध्ये सर्व स्वातंत्र्य दिलेले आहेत माणसाला. माणसाला स्वातंत्र्याचा अधिकार दिला, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्याचबरोबर बिना हत्यारी संघटना करायचा अधिकार आहे. हे बिना हत्यारी संघटना करायचा अधिकार आहे, म्हणजे हे उत्तर नाही. दुसरं 19(2) असं म्हणतंय, देशामध्ये भाषण करण्याचं स्वातंत्र्य आहे, राहण्याचा संघटना करण्याचा आहे, कोणताही धंदा करण्याचं स्वातंत्र्य आहे, कोणताही व्यवसाय करायचा, धार्मिक कोणतेही कृत्य करण्याचा अधिकार आहे. पण तुमच्या बोलण्यानं, राहण्यानं, भाषणानं, संघटनानं या देशाच्या एकात्मतेलाच धोका निर्माण होत असेल तर ते स्वातंत्र्य काढून घेण्याचे अधिकार आहेत. म्हणून हे काढून घेतलेलं आहे स्वातंत्र्य, ते नाही. आता राहिलं कुठलं, हे सुद्धा 2 अ आहे, अ आणि ब आहे. त्याच्यामध्ये जर समजा ॲब्सोल्यूट नाही, हे बघा, माहिती अधिकार जरी असेल, स्वातंत्र्याचा अधिकार ते ॲब्सोल्यूट नाहीत. वेळ प्रसंगी या देशालाच धोका निर्माण होत असेल तर तुमचे स्वातंत्र्य काही काळासाठी काढून घेण्याचा अधिकार आहे, म्हणजे हे नाही. आता हे बरोबर आहे. 1901 मध्ये अ मध्ये प्रत्येक माणसाला स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे, ते उत्तर बरोबर आहे. सन 2005 पूर्वी गोपनीयतेच्या नावाखाली कोणत्या कायद्याने सार्वजनिक हिताला धोका पोहोचणार नाही अशी माहिती कलम डॅश या कलमाने देणे नाकारले जात होते. बरोबर आहे, आजही आहे, कायदा आहे. आता ह्याच्यामध्ये कायदा कोणता आता अस्तित्वात आहे, संस्था गुपित्याचा कायदा, हा कायदाच अस्तित्वात नाही. दुसरा शासकीय गुपितता कायदा 2003, हा कायदा अस्तित्वात आहे. मग हे उत्तर बरोबर आहे. माहिती अधिकार गुपित कायदा, माहिती अधिकार गुपित कायदा नाहीच. माहिती अधिकार गुपित काढायचं नाही, आता गुपित उघड करायचा अशा प्रकारचा कायदा आलेला आहे. म्हणजे हे नाही, माहिती गुपित कायदा, हे माहिती गुपित ठेवायचा कायदा हे नाही. म्हणजे याचं उत्तर बरोबर काय आहे, नंबर 2 शासकीय गुपिताचा कायदा 1923 हा कायदा अस्तित्वात आहे. माहितीचा अधिकार हा घटनेतील डॅश म्हणून मान्य झाला आहे. आता मी सांगितलं समानतेचा हा एक काय आहे, मूलभूत अधिकार आहे. आर्टिकल 12 मध्ये येत आहे, ऑल आर इक्वल बिफोर द लॉ, या देशातले सर्व नागरिक समान आहेत, ह्याच्या खाली येत. आपल्याला विचारलंय काय. दुसरं स्वातंत्र्याचा हक्क, बरोबर आहे, प्रत्येक माणसाला स्वातंत्र्य आहे, लिबर्टी आहे, 21 मध्ये आहे. त्याचबरोबर 19 अ मध्ये आहे एक भाग,
हे टोटल नाही, मूलभूत अधिकार आहे, मूलभूत अधिकार आहे, बरोबर आहे। मूलभूत अधिकार घटनेचे आर्टिकल 12 ते 35 मध्ये मूलभूत अधिकार येतात आणि हा मूलभूत अधिकार ह्याच्या संदर्भामध्ये 19(1) मध्ये हा माहितीचा अधिकार हा अधिकार आहे, म्हणून हे उत्तर बरोबर आहे। आता हे कर्तव्य जे आहे हे कर्तव्य आहे, घटनेच्या 51(अ) मध्ये काही कर्तव्य दिलेली आहेत, ते कर्तव्य ज्याप्रमाणे तुम्हाला मूलभूत अधिकार दिले त्याचप्रमाणे काही कर्तव्य दिलेली आहेत, ते कर्तव्य हा मूलभूत अधिकार होऊ शकत नाही, म्हणून ह्याचं उत्तर काय आहे, 2 ही बरोबर आहे। मूलभूत अधिकार घटनेतील मूलभूत अधिकार म्हणून मान्य झाला आहे, माहितीचा अधिकार, बरोबर आहे। शासन हा सार्वजनिक संस्थांमधील माहितीचे मालक नसून केवळ डॅश डॅश आहेत। आता ह्याच्यामध्ये अहिंसा, अहिंसा ही काही नाही, महात्मा गांधीजींचा अहिंसा ही आहे, धोरण आहे, हे काही उत्तर होऊ शकत नाही। शत्रुत्व, शासन शत्रुत्व काही करू शकतंय का कुणाशी, नाही। आता स्वातंत्र्य, स्वातंत्र्य, आता मालक स्वातंत्र्य, मालकाला स्वातंत्र्य असतंच ना, म्हणजे हा होऊ शकत नाही। आता विश्वस्त, हे उत्तर बरोबर आहे की जी माहिती शासनाकडे प्राधिकरणाकडे जमा झालेली आहे हे लोकांची माहिती आहे, या देशाची माहिती आहे, देशाच्या नागरिकाची माहिती आहे आणि ते सांभाळण्याचं काम विश्वस्त चॅरिटेबल ट्रस्ट असते ना। आता तिरुपती बालाजीची चॅरिटेबल ट्रस्ट आहे, ती पैसे व्यवसाय धंदा हे सांभाळण्यासाठी एक बॉडी निर्माण केलेली आहे विश्वस्त, तसं सांभाळण्यासाठी अधिकारी निर्माण केलेले आहे, शासन निर्माण केले, प्राधिकरण निर्माण केले, डिपार्टमेंट निर्माण केले आणि ह्या लोकांनी लोकांची माहिती ते सांभाळतात, म्हणून ते विश्वस्त आहेत। मध्ये सर्वप्रथम माहितीचा अधिकार हा कायदा मान्य करण्यात आला। आता पहिल्या सुरुवात आपण शिकलं, कुठं केला, भारतात केला का पहिल्या सुरू, इंग्लंडमध्ये केला का, रशियात केला का, नाही, अमेरिकेत केला का, नाही, भारतात नाही, भारतात 2002 ला आलेला आहे, 97 ला विधेयक संसदेत मांडलं होतं। आता स्वीडनला आता मी शिकलं तुम्हाला सांगतो, 1766 ला फ्रीडम ऑफ प्रेस कायद्याअंतर्गत माहिती अधिकार हा मूलभूत अधिकार आहे म्हणून त्यांनी मान्य करून हा कायदा पास केला आणि लोकांना माहितीचे दार स्वीडनमध्ये जगामध्ये पहिल्यांदा उघडी केली। त्याचं उत्तर काय आहे, स्वीडन बरोबर आहे, इंग्लंड बरोबर नाही, म्हणून ह्याचं उत्तर काय आहे, स्वीडन, हे त्याचं उत्तर बरोबर आहे। स्वीडनमध्ये माहितीचा अधिकार सर्वप्रथम डॅश हा कायदा मान्य करण्यात आला। आता कोणता कायदा, आत्ताच मी सांगितलं तुम्हाला, युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्यूमन राईट। आता युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्यूमन राईट, युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्यूमन राईट हे कधी केलं, युनोनं 1948 साली आमसभेनं डिक्लेअर केलं की युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्यूमन राईट, माहितीचा अधिकार हा कायदा याच्यामध्ये त्यांनी ही केला आणि प्रत्येकाला माहिती मिळण्याचा अधिकार आहे अशा प्रकारचं, म्हणजे हे उत्तर बरोबर नाही। आता स्वीडिश फ्रीडम ऑफ प्रेस ॲक्ट हे उत्तर बरोबर आहे, हे कायदा प्रथम जगामध्ये त्यांनी निर्माण केला, युरोपियन नाही। फ्रीडम ऑफ इन्फॉर्मेशन अँड ह्यूमन राईट अँड फंडामेंटल फ्रीडम हा सुद्धा नाही, हा असा कायदा स्वीडनमध्ये पास झालेला नव्हता, हाच कायदा स्वीडनमध्ये पास झालेला आहे।